मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय। आपली यात्रा आता अशा ठिकाणी आलेली आहे, सुदामा मंदिर पोरबंदर। आणि पोरबंदरच्या ठिकाणी आपण बघत आहोत हे सुदामा मंदिर। या सुदामा मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी तो आनंद घेण्यासाठी कृष्ण सुदामा मंदिर, आणि ह्या मंदिरामध्ये आपली यात्रा आलेली आहे। सुंदर नजारा, या ठिकाणी सांदीपानीच्या आश्रमामध्ये उज्जैन या ठिकाणी दोघं जण एकत्र शिक्षण केलं आणि गुरुबंधू म्हणून त्या ठिकाणी शिक्षा ग्रहण करताना आपण बघत आहोत। हे असणारं कृष्ण आणि सुदामाची भेट, अतिशय देखणं रूप या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर या सुदामा मंदिरातलं दर्शन आता आपण करत आहोत। मैत्री कशी असावी, सख्यत्व कसं असावं, हे या ठिकाणी सुदामा आणि कृष्ण चरित्रातून आपल्याला ऐकायला मिळतं। असं असणार हे सुंदर तीर्थक्षेत्र, आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत सुदामा मंदिर। सुदामा मंदिरामध्ये बघत आहोत हा नजारा, सुंदर मंदिर, सुदामाचं मंदिर। या ठिकाणी भक्त सुदामा आपल्या पत्नीसह राहिलेलं ठिकाण, आणि ह्याच सुदामाला मूठभर पोह्याच्या आणि बदल्यामध्ये कृष्ण परमात्म्यानं सुवर्णनगर, सोन्याचं पोरबंदर, सोन्याची नगरी करून दिली होती। असं असणारं ठिकाण। या ठिकाणी सत्संग चिंतन करत असताना आपण बघत आहोत सुदामा मंदिरामध्ये लड्डू गोपाळ कृष्ण कन्हैया। असं असणार हे सुदामा मंदिर। सुदामा मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। सुंदर नजारा, सुंदर सुदामा मंदिर। सुदामा मंदिरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी बघत आहोत सुदामाचं मध्ये असणारी मूर्ती कृष्ण रुक्मिणी, सुंदर नजारा। आणि आमचे हे सर्व यात्रेकरू त्या ठिकाणी या सुदामा मंदिरामध्ये आनंद घेत असतानाचं आपण चित्र बघत आहोत। सर्व यात्रेकरू या सुदामा मंदिरामध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत। भक्त सुदामा। तर आपण आता या सुदामा मंदिरामध्ये आपण एक फोटो या ठिकाणी नजर बघत आहोत। हा भक्त सुदामा ज्यावेळी द्वारकेला कृष्ण परमात्म्याकडं हे सुदामदेव गेले, त्यावेळी स्वतः कृष्ण परमात्म्याने आणि सुदामदेवाचं स्वागत केलं। आपल्या अश्रूनी, पायाने, आपल्या हाताने त्या सुदामदेवाचं पूजन केलं। अतिथी देवो भव अशा पद्धतीनं रुक्मिणी माता आणि कृष्ण परमात्मा सुदामदेवाची पूजा करत असताना द्वारकेतलं एक चित्र, आणि याच्या बदल्यामध्ये सुदामाचं प्रेम आणि सुदामाची कृष्ण भक्ती, याच्या बदल्यात सोन्याचं नगर मूठभर पोह्यामध्ये करून देणारा कृष्ण परमात्मा, त्या नगरीमध्ये आपण आहोत, परिक्रमा करतोय। हे सुदामदेवाचं सुंदर चरित्र आपल्याला ऐकायला मिळतं। असं असणार हे सुदामा मंदिर, या पोरबंदरमध्ये आपण आलेलो आहोत। असं असणारं सुंदर मंदिर, ह्या सुंदर मंदिरातला नजारा आपल्यापर्यंत पोहोचवतोय। देखणं दृश्य, आणि हा सुदामा कुंड। ज्या ठिकाणी सुदामदेव राहिले, वावरले, बागडले, सुवर्ण महाल याच ठिकाणी होता। असं असणार हे ठिकाण सुदामा मंदिर पोरबंदर।
सुदामा मंदिरामधलं हे लक्ष 84चा फेरा या ठिकाणी. हाही व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो की सुदामा मंदिर अतिशय देखणं मंदिर. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं परत एकदा तुमचं स्वागत, धन्यवाद. राधे 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 राधे.